सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. कसं आहे, आज रक्षाबंधन आहे आणि आत्तापर्यंत आमचे रक्षाबंधन जे होते ते खूप आनंदात गेले. म्हणजे आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप आनंदाचा असायचा. आज हा दिवस असा झाला आहे की आम्हा तिघी बहिणींना खूप आठवण येते वडिलांची. आमचे भाऊ नोकरीनिमित्त जरी दूर असले तरी आम्ही आप्पांकडे दरवर्षी रक्षाबंधनला जायचो, त्यांना राख्या बांधायचो. म्हणजे रक्षाबंधन हा सण आम्हाला असा कधी वेगळा वाटला नाही की बंधनला आपले भाऊ आलेच पाहिजे वगैरे असं. आणि मागची रक्षाबंधन आमची खरंच खूप छान झाली. माझा मोठा दादा पण आलेला होता मागच्या रक्षाबंधनला, कारण तो परदेशात गेल्यापासून एकाही रक्षाबंधनला नव्हता. पण फक्त मागील वर्षी तो रक्षाबंधनच्या दिवशी इथेच होता आणि रक्षाबंधन खूप आनंदात साजरी केली. वडीलही होते, खूप आनंदात होते. परंतु पुढची रक्षाबंधन म्हणजे आजची अशी येईल असं वाटलंच नव्हतं. आणि 2-3 दिवस झाले तसं, म्हणजे आम्ही तिघीही बहिणी खूप वडिलांच्या आठवणीमध्ये खूप दुःखी झालो. त्या बहिणींनाही प्रश्न पडला की आता रक्षाबंधन आली, मग आता तिथे वडील नाही आहे. त्यांनाही खूप दुःख होतंय. खरं तर आता संध्याकाळ झाली, मी एकटीच आहे घरामध्ये आणि दोन्ही आई गार्डनमध्ये गेलेल्या आहेत. परंतु मलाही आजचा दिवस खूप वेगळाच दुःखाचा वाटतोय. खूप वडिलांची आठवण येते. मागच्या वर्षी आप्पा सोडून जातील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, परंतु यावर्षी खूप जास्त आठवण येते त्यांची. आणि माझ्या दोन्ही बहिणींना मी फोन केला, बोलवलंय आणि त्या पण येत आहेत. पुढची कशी असेल माहीत नाही, पण आज खूप दुःख होते. ज्यावेळेस आपल्याजवळ सगळी नाती असतात त्यावेळेस आपल्याला खरंच त्यांची कधी कसली कमी भासत नाही. पण असं एखादं जरी दूर झालं त्यातून तर काय वेदना होता, दुःख होतं, ते आज कळतंय. आणि आतापर्यंत ते आहे असाच भास होतोय. खरं तर व्हिडिओ काढताना सुद्धा मला त्यांची खूप आठवण येते, त्यामुळे मी चॅनल मॉनिटाईज असून सुद्धा व्हिडिओ काढत नाही. आणि आज मी त्यांची एक व्हिडिओ टाकली आहे मागची, आणि आज त्यांची खूप आठवण येते. जोपर्यंत आपल्याजवळ सगळी नाती आहेत तर ती जपा, एकमेकांमध्ये जा. यातलं एक जरी नातं कमी झालं तर दुःख काय असतं ते आत्तापर्यंत मला कधीच वाटत नव्हतं. पण आज माझे वडील नाही आहेत तर त्यांची जी आठवण आहे ती असे काही दिवस, सण असेल तर खूप येते. आजही मी माझ्या वडिलांना त्यांच्या फोटोला राखी बांधली आहे. वडील दरवर्षी 8 दिवस आधीच फोन करायला लागायचे, रक्षाबंधनसाठी या. आणि मी जरी नाही गेले एखाद्या वेळेस तर ते इथं यायचे माझ्याकडे राखी बांधायला. आणि आज दुःख याही गोष्टीचं वाटतंय की आमची आत्या पण एकटीच आहे. आत्यालाही खरंच दुःख वाटत असेल, भावाची आठवण येत असेल, कारण आत्याचा छोटा भाऊ आत्याला सोडून गेला. मी आज तुम्हाला आमचे आप्पा परत एकदा दाखवते, ज्यांना तुम्ही व्हिडिओतून अनेकदा पाहिलंच आहे. ते खूप विनोदी होते, खूप छान बोलायचे. तर आज मी तुम्हाला ते दाखवते. तर हे पहा, आज मी इथे आप्पांना इथे वरती राखी बांधली आहे आणि एक इथे खालीच ठेवली आहे.